सापडतील तेव्हाच ते साहित्य अधिक प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केले. संगीतकार, गीतकार, कवी, लेखक, डॉक्टर असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉक्टर आशुतोष जावडेकर यांनी राजकीय पार्श्वभूमी असूनही स्वतःची सर्जनशीलता जपली आहे. त्यांचे लिखाणी प्रभावी आहेत. ते खऱ्या अर्थाने पु ल देशपांडे यांचा वारसा जपणारे आहेत, असे गौरव उद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी काढले. रंगत संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य प्रतिभा पुरस्काराने प्रसिद्ध व्याख्याते, लेखक, कवी डॉक्टर आशुतोष जावडेकर यांचा दिनांक 13 जुलै रोजी डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी डॉक्टर नीलम गोरे अध्यक्षपदावरून बोलत होत्या. ज्येष्ठ विचारवंत, लेखक, कवी डॉक्टर राजा दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठीतील पत्रकार भवन इथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तरुण पिढीमुळे सामाजिक राजकीय परिवर्तन होत असल्याचे सांगून डॉक्टर नीलम गोरे म्हणाला, पुस्तक हेच प्रभावी माध्यम आहे, इतर माध्यमे नाहीत अशी सध्याची परिस्थिती नाही. समाज माध्यमेही प्रभावी आहेत. समाज माध्यमाद्वारे अर्थपूर्ण संवाद झाला पाहिजे. परस्परातील संवाद कमी झालेला असताना तो वाढवण्यासाठी रंगत संगत प्रतिष्ठान विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करीत असल्याबद्दल त्यांनी ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांचे कौतुक केले. तो फोटो बघितला, लोक म्हणाले की आम्हाला कोणाला मिळाला नाही हा फोटो, हा तुम्हाला मिळाला कसा? मग मी त्याला सांगितलं की माझ्या 8 वर्षाच्या भाच्याने तो काढलेला आहे, त्यामुळे त्याला तो अँगल मिळाला बरोबर सत्यजितला, की जो एखाद्या दुसऱ्या फोटोग्राफरला त्याच्यासाठी बरीच कसरत करायला लागली असती. त्याच्यामुळे लहान मुलं वय एका अर्थाने असं सांगायला मला वाटतं की वय हे जे आहे ना ते थोडंसं गौण होत चाललेलं आहे काही बाबतीमध्ये. आणि कारण नववृद्धत्व, तरुण असणाऱ्या माणसांची मानसिकता, आणि तुम्ही जे बोलला ते खरं की तरुण पिढीला प्रत्यक्षात येऊन कवी संमेलनात बोलणं किंवा त्याच्यात चर्चा करणं किंवा त्याच्यातून काय मांडणी करण्यासाठी ते त्यांना आपलं वाटत नाही. म्हणजे इव्हन प्रिंट मीडिया तेवढं आपलं वाटत नाही. बरेचसे जण म्हणतात की आम्ही इंटरनेटवरतीच पुस्तकं वाचतो, आणि मी तर कधीच म्हणून कधी तरुण पिढी काही करू शकत नाही असं मला कधीच वाटत नाही. याचं कारण असं की तरुण पिढी जे काही करू शकते त्या तरुण पिढीच्यामुळेच सगळं राजकीय परिवर्तन होतं, सामाजिक परिवर्तन होतं. आई वडिलांची भूमिका हळूहळू बदलायला लागते. जे पूर्वीचे आपल्या आता परदेशी जाणारे पालक आहेत, पुण्यामध्ये त्यांची खूप मोठी संख्या आहे, तिथे गेल्यावरती आपोआपच आपले जे वडील असतात पिताश्री ते घरकाम थोडं थोडं करायला लागतात, कारण तिथे सगळ्यांना करताना बघतात. असं नाही चालत. तसं वेगळ्या विषयाकडे गेले मी मध्येच, पण ही वस्तुस्थिती की जीवनातला जो बदल असतो आणि तो बदल तुम्ही जो टिकताय याला कारणच मी ग्लोबल हा जो शब्द वापरला त्याच्यामध्ये मला असं वाटतं की ते पिंड ब्रह्मांड खूप छान आहे, पण हे पिंड वगैरे असं सारखं बोलायला मला तर आवडत नाही. आपलं सर्वव्यापक दिशा म्हणजे आता काय असतं, आमच्या समोर जी माणसं असतात ना बसलेली त्यांना असं जरा नॉर्मल किंवा साधा शब्द पटकन कळतो. त्याच्यामुळे आपण असे काहीतरी शब्द वापरले तर आम्ही पुण्याचे आहोत म्हणून ऑलरेडी सगळे आम्हाला त्याच्यातून असा शब्द आपण बोलला की हा माणूस पिंड ब्रह्मांड म्हणजे नक्की काय याचं पण उत्तर द्यायचं म्हणजे. त्याच्यामुळे एक जागतिक दृष्टी, 10 दिशांचा विचार आणि स्थानिक विचार या सगळ्याचं एक सुंदर असं समीकरण तुमच्यामध्ये आलेलं आहे. आज अजून काही 2-3 मुद्दे संबंधित असे आधी आले. त्याच्यात एक कवी संमेलनांबद्दलचा मुद्दा आला. कवी संमेलनांबद्दल मात्र मी जाणीवपूर्वक त्यात काय होतं किंवा काय नाही याच्याबद्दल काहीच भाष्य करणार नाही. याचं कारण असं की राजकारणातल्या लोकांनी कवींना जाऊन ते शिकवावं अशी काही परिस्थिती मला वाटत नाही. ज्या साहित्यिक संस्था आहेत, जे साहित्य संमेलनाचं संयोजन करणारी लोक आहेत किंवा ज्यांचा साहित्यविषयक या संदर्भात खास अभ्यास आहे त्यांनी ती सुधारणा घडवावी असं मला वाटतं. आणि त्यामुळे राजकारण आणि साहित्यात सुधारणा करणं या दोन्ही गोष्टीचा काही संबंध आहे असं मला ठेवावा असं वाटत नाही.